पुण्यातल्या आयटी कंपन्या स्थलांतरित होत असतानाच तळेगाव जवळच्या टाकवे परिसरात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून उभारलेल्या ॲडॅस टेस्ट सिटीची 12 फेब्रुवारीला यशस्वी चाचणी झाली। यामुळे भारतीय रस्ते आणि रहदारीच्या स्थितीनुसार वाहनांच्या प्रमाणीकरणासाठी विकसित करण्यात आलेलं देशातलं पहिलं आभासी शहर आता वापरासाठी सज्ज झालं आहे। पण ही ॲडॅस टेस्ट सिटी आहे तरी काय? त्यामुळे काय बदल होणार आहेत आणि पुण्याला याचा नक्की काय फायदा होणार आहे हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा। केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून पुण्यातल्या तळेगाव जवळील टाकवे येथे 20 एकरवर स्मार्ट ॲडॅस हे अत्याधुनिक केंद्र विकसित करण्यात आलं आहे। कॅपिटल गुड्स योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या पाठबळामुळे या प्रकल्पाची उभारणी शक्य झाली असून ही एक कृत्रिम शहर असणं आहे, ज्यामध्ये भारतातील रस्त्याचे प्रतिरूप तयार करण्यात आले। यामुळे वाहनांच्या प्रमाणीकरणासाठी भारतीय रस्ते आणि रहदारीच्या दृष्टीने उभारण्यात आलेलं हे देशातील पहिलंच आभासी शहर ठरलं आहे। पण ॲडॅस म्हणजे नक्की काय? तर देशातील वाहतूक स्थितीनुसार ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम ही यंत्रणा। हे ॲडॅस तंत्रज्ञान रस्ते सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। यामुळे वाहन क्षेत्रातील उद्योगांना याचं सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात आपल्या वाहनांची चाचणी घेता येणार आहे। थोडक्यात म्हणजे आपण वाहनातून जात असताना रस्त्यावरील सुरक्षेसाठी ॲडॅस यंत्रणा महत्त्वाची ठरेल। इतकंच नाही तर या प्रकल्पामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाची चाचणी आणि तंत्रज्ञानाची काटेकोर चाचणी आणि प्रमाणीकरण इथं करता येईल। त्यामुळे सुरक्षित आणि स्मार्ट मोबिलिटी क्षेत्रात भारताचं स्थान जागतिक नकाशावर आघाडीवर येईल। कारण सिम्युलेशन क्लोज ट्रॅकिंग सिस्टम आणि सार्वजनिक रस्ते यांच्यातील तांत्रिक दुवा म्हणून हा प्रकल्प काम करणार आहे। आता याचा नक्की काय फायदा होणार आहे ते बघू। आपल्या देशातील सध्याच्या वाहतूक स्थितीनुसार ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम या यंत्रणेचा स्वीकार केला जाणार आहे। यात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाईल। म्हणजेच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी जाणारे प्रमाण म्हणजे रस्त्यावरून पायी जाणारे नागरिक आणि बाईकवरून जाणारे प्रवासी यांच्या सुरक्षिततेला इथं प्राधान्य असेल। यामुळे वाहन सुरक्षेत वाढ होऊन अपघात कमी होतील आणि भविष्यातील स्मार्ट मोबिलिटीला यामुळे चालना मिळेल। एकूणच या ॲडॅस टेस्ट सिस्टीममुळे भारताला ॲडॅस विकास आणि प्रमाणीकरण क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडी घेण्याची संधी मिळणार आहे आणि याचा थेट फायदा भारतीय वाहन उत्पादक आणि संशोधक त्याचप्रमाणे भविष्यातील स्मार्ट मोबिलिटीला होणार आहे। तर या प्रकल्पामुळे पुण्यातील मावळ तालुका, तळेगाव आणि पुणे जिल्हा देशाच्या वाहन तंत्रज्ञानात ठळकपणे नकाशावर अधोरेखित झाला असून यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। तसेच संशोधन आणि औद्योगिक विकासालाही यामुळे चालना मिळणार हे मात्र नक्की। त्यामुळे नव्याने तयार झालेल्या या ॲडॅस टेस्ट सिटी बाबत तुमचं नक्की मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।